नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इतिहासातले काही इतिहास पुरुष हे अनेक अर्थाने आपल्या दृष्टीनं ते तसे दुर्लक्षित आहेत. शहाजी राज्याबद्दल मी असं म्हणू शकतो. राजाराम महाराजाबद्दल पण माझं तसंच मत होतं. आणि पहिले शाहू महाराज की ज्यांचं समाधीस्थळ ज्या सातारा शहरापासून 3-4-5 किलोमीटर अंतरावरती आहे, तिथे उभा राहून मला हे प्रकर्षाने वाटलं की शाहू महाराजावरती हा जो उत्तम ग्रंथ आला आहे, छत्रपती थोरले शाहू महाराज, शंभूपुत्र, त्यांचा हा मुखपृष्ठावरचा फोटो. आणि हे पूर्ण ग्रंथ मी वाचला गेली महिनाभर, कारण पुण्यामध्ये ह्या ग्रंथाचं प्रकाशन झालं. आणि मला असं लक्षात आलं की मराठ्यांच्या इतिहासातला दीर्घकाळ सत्तेवरती राहिलेला महाराज किंवा राजा म्हणजे आपले पहिले थोरले शाहू महाराज आहेत. आता जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा महाराष्ट्र शासनानं शाहू महाराजांची जी समाधी आहे बघा, ह्या समाधीच्या संवर्धन आणि जतनासाठी विशेष अशा निधीची तरतूद केलेली आहे. आता मला शाहू महाराजांचं हे जे कर्तृत्व आहे ते अनेक अर्थाने, म्हणजे एकतर व्यक्तिमत्व म्हणून शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये जो संयमपणा आहे, जो संयतपणा आहे, त्याचबरोबर राजकारणामध्ये राजकीय डावपेच कसे टाकायचे आणि शत्रूला इथपर्यंत पण नामोहरण करायचं नाही की त्याला स्वतःलाच काहीतरी आपण अपमानित झालोत असं वाटायला लागेल. सो ह्या ग्रंथाचे लेखक सर, या नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर PN शिंदे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही तुमचा थोडासा परिचय करून द्या, मग आपण बोलूया. मी डॉक्टर PN शिंदे, सातारा. आणि आत्ताच आपणाला दाखविलेला जो ग्रंथ आहे, शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज, या ग्रंथाचा मी लेखक. मी इतिहासाचा प्राध्यापक होतो. इतिहासामध्ये मी PhD आहे. आणि मी याप्रमाणे या अगोदरसुद्धा महादजी शिंदे सरकार या विषयावरतीही असा ऐतिहासिक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यानंतर हा माझा आणखी एक ग्रंथ प्रकाशित झाला, तो शाहू महाराज या विषयावरती, आणि त्यासंबंधीच मी आता आपणासमोर बोलतो आहे. तर तुम्ही ह्या ग्रंथाच्या निमित्ताने लंडनला पण जाऊन आलात. किती दिवस राहिला तिथे? तिथे मी सुमारे एक 10-12 दिवस असेल लंडनमध्ये. आणि तिथे मी ब्रिटिश लायब्ररी लंडनची आहे ती बघण्याचा एक मला ओढा होताच इतिहासाचा असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या ब्रिटिशांनी आपल्या भूमीवरती, देशावरती राज्य इतकं वर्ष केलं, ते तो देश त्यांचा बघावा, त्यांची राजधानी बघावी, हाही एक ओढा होताच. आणि त्याबरोबर या ब्रिटिश लायब्ररीला भेट देण्याचा खास माझं आवड होती, गरज वाटत होती. आणि म्हणून मी लंडनला गेलो आणि तिथे काही दिवस थांबून मी अभ्यास केला. शाहू महाराजांच्या संदर्भातले किती ऐतिहासिक दस्त, कागदपत्र तुम्ही पाहिली? आता तिथे बऱ्याच फायली आहेत, खूप कागदपत्र आहेत. अल्प वेळेमध्ये ती सगळी शोधणं, जाणणं अवघड आहे. त्याला खूप दिवस तिथे वेळ देऊन आपण ते केलं तर शक्य आहे ते. आणि मला जेवढं शक्य होतं तेवढे दिवस मी तिथे राहिलो. आणि तिथे काही मी फाईल्स अभ्यासल्या. त्या फाईल्स आणि त्यातली कागदपत्र ही शक्य तेवढी मी या विषयाशी निगडीत अशी अभ्यासली. आणि माझ्या ग्रंथामध्ये मी त्याचे संदर्भ दिलेले आहेत त्या ठिकाणी. आणि जे इतिहासकार होते आपल्याकडे, सेतुमाधव पगडी असतील, सरदेसाई असतील, किंवा आप्पासाहेब पवार जे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेत ना, तर ह्या सगळ्या मंडळींचे तुम्ही रेफरन्सेस वापरले. बरोबर. असे किती इतिहासकार आहेत की ज्यांचे संदर्भ आणि किती दस्त आहेत की जे प्रकाशित आहेत, की ज्यांचा तुम्ही इथे आढावा घेतला आहे, ते एकदा प्रेक्षकाला कळू देत. तर त्यामध्ये शाहू महाराजांच्यावरती PhD थेसिस 2 लोकांनी केलेली आहे. एक शिवाजी विद्यापीठाचे पहिले व्हाईस चान्सलर डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी लंडनच्या विद्यापीठामध्ये 1934 साली PhD मिळवलेली आहे, ती याच विषयावरती. पण जे खूप उशिरा प्रकाशित झालं. आणि तो ग्रंथ म्हणजे तो थेसिस हा शिवाजी विद्यापीठाने 2012 साली प्रकाशित केला. आपण आता हळूहळू ना महाराजांच्या समाधीकडे जाऊया. 2012ला तो प्रकाशित केला. आणि दुसरे जे आहेत या विषयावरती PhD केलेले ते BG कुंटे म्हणून आहेत. BG कुंटे. ते आर्काईव्हचे क्युरेटर होते. असं तुम्हाला आपल्याला उतरता येईल. आणि त्यांनी
1967 साली मुंबई विद्यापीठाची PhD केलेली आहे याच विषयावरती, शाहू महाराजांच्यावरती. परंतु त्यांचा तो ग्रंथ प्रकाशित झालेला नसावा असं मला वाटतं आहे. परंतु हा मात्र आप्पासाहेब पवार सरांचा, जे माझे गुरुवर्य आहेत, त्यांचा ग्रंथ मात्र विद्यापीठाने प्रकाशित केलेला आहे. आणि तो मी या माझ्या लिखाणामध्ये जास्तीत जास्त यूज पण केलेला आहे. त्याचं कारणच सांगतो की त्यावेळी म्हणजे जेव्हा त्यांनी PhD केली तेव्हा ही जी आत्ता जी प्राथमिक स्वरूपाची संदर्भ साधने त्यावेळी प्रकाशित नसावीत. आणि त्यामुळे मग त्यांनी लंडनमध्ये राहूनच तिथले कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांनी हा थेसिस सबमिट केला. आप्पासाहेबांनी तो अतिशय स्टँडर्ड आहे. तुम्हाला ह्या सगळ्या ग्रंथाच्या निर्मितीसाठी किती वर्ष अभ्यास करायला लागला? 3 वर्ष मी अभ्यास केलेला आहे. 2022ला मी माझा पहिला ग्रंथ महाजीवरती असणारा प्रकाशित केला आणि त्यानंतर मग मी या मागे लागलो आणि तो 25च्या अखेरीस प्रकाशित. एवढं दीर्घकाळ संशोधन करून महत्त्वाचं संकलित करून लंडनला जाऊन हा जो असा मोठा ग्रंथ बनवला आहे, सरांनी प्रकाशित केला आहे, लिहिला आहे, तर तो आपण आपल्या संग्रही असायलाच हवा असं माझं मत आहे. हा मराठी देशा फाउंडेशननं प्रकाशित केलेला आहे. मी जसं म्हणालो तसं पुण्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये पण ग्रंथाचं प्रकाशन झालं. पण मूळ सर आता शाहू महाराजांच्याकडे येत असताना जी दुर्दैवी घटना घडली तिथून आपण सुरुवात करू. संभाजी महाराजांना हलाल करून औरंगजेबाने मारले. बरोबर. आणि मग शाहू महाराजांना काय केलं, म्हणजे कैदीत टाकलं? कसं घडलं ते असं घडलं की संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारलं 40 दिवस हाल करून. आणि त्यांना कैद केल्यानंतर रायगडाला वेढा पडला मुघल सरदार जुल्फिकार खानाचा. आणि त्यावेळी हे राजकुटुंब रायगडावरतीच होतं. परंतु येसुबाईने अतिशय पोक्तपणे असं त्यावेळी एक मसलत केली, ज्याला आम्ही या ग्रंथामध्ये येसुबाईंची थोरली मसलत असं त्याला नाव दिलेलं आहे, मी दिलेलं आहे. त्यानुसार त्यांनी सांगितलं की आपण सगळेच राजकुटुंब जर इथं सापडलो तर सगळं संपेल. त्यापेक्षा त्यांनी राजाराम महाराजांना, म्हणजे संभाजी महाराजांचे कनिष्ठ बंधू, शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र, यांना सांगितलं की तुम्ही इथून बाहेर पडा आणि बाहेर पडून तुम्ही लढा चालू ठेवा, आम्ही किल्ला शक्य तेवढा लढवितो. याप्रमाणे त्यांचा निर्णय मान्य केला. सर्व सरदार मंडळींनी, राजाराम महाराजांनी त्यांना सत्ता सोपविली आणि ते बाहेर पडले. आणि येसुबाई तिथं थांबल्या आणि त्यांनी ओळखलं, लढा चालू होता, रायगड लढवत होते त्या, परंतु त्यांनी ओळखलं की किती काळ आपण लढवणार, मोगल ताकद एवढी मोठी आहे, सैन्य एवढं अफाट आहे, किती काळ आपण लढवणार. म्हणून त्यांनी पराभूत होऊन पुन्हा ताब्यात जाण्यापेक्षा त्यांनी अगोदरच निरोप पाठवला की ही वेळ येणारच आहे, रायगड आपला जिंकला जाणार पडणार, हे त्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी अगोदरच असं ठरविलं आणि त्यांनी आपला दूत पाठविला. म्हणजे मराठ्यांनी, येसुबाईंनी हा खूप विचारपूर्वक निर्णय केला की राजाराम महाराजांकडे सत्ता द्यायची. प्रश्नच जो शाहू महाराजांना सत्तेचा लाभ व्हायला, म्हणजे सत्तेवरती शाहू महाराज येणं अपेक्षित होतं, त्याच्याऐवजी त्यांनी राजाराम महाराज. बघा हे या एका कृतीमुळं, कारण राजाराम महाराज नंतर जिंजीला गेले आणि जिंजीवरून पुन्हा त्यांनी स्वराज्याच्या पुनर्निर्मितीची व्यवस्था केली. बरोबर. आणि पुन्हा स्वराज्य जे होतं ते तसंच्या तसं पुन्हा उभारी आलं म्हणेन मी त्याला. सो तो पहिला निर्णय होता की आपण औरंगजेबाच्या कब्जात जायचं विचारपूर्वक केलेली कृती होती. हो हो, त्यांनी ठरवून केलं ते. आणि मग त्या जुल्फिकार खानाने अगदी सन्मानाने या राजकुटुंबातील महिलांना सन्मानाने त्यांना औरंगजेबापुढे हजर केलेला आहे. म्हणजे त्यांचा अपमान वगैरे नाही केलेला. कारण राजकुटुंब आहे, छत्रपतीच्या घराण्यातलं कुटुंब. संभाजी महाराजांच्या महाराणी आहेत. हां, महाराणी आहेत त्या. त्याच्याबरोबर छत्रपती शिवरायांच्या सुद्धा एक राणी होत्या, राजाराम महाराजांच्या एक राणीसाहेब होत्या, त्यांच्या समवेत होत्या. हे सगळं राजकुटुंब. आणि त्यांचे 2 बंधू पण होते, म्हणजे संभाजी महाराजांची आणखीन 2 जी मुलं आहेत ती पण होती त्या समवेत. तर या सगळ्यांना त्यांनी औरंगजेबाकडे हजर केलं आणि मग त्यांचा कैद कालखंड सुरू झाला. पण तो जो प्रसंग आहे की जेव्हा औरंगजेबाच्या समोर येसुबाई गेलेले आहेत, शाहू महाराज गेले, तो काही प्रसंग लिहिला इतिहासात कुठे, कसं घडलं ते सगळं? हां, त्यांना हजर केलं, एवढंच लिहिलंय. मग बाकी हजर केल्यानंतर त्यांनी त्यांची जी छावणी होती म्हणजे बादशहाची, त्याला गुलाल बार असं म्हणत, औरंगजेबाच्या छावणीला गुलाल बार असं म्हणत. आणि त्याच्या लगतच काही अंतरावरती यांच्या छावणीची व्यवस्था केलेली आहे, लगतच.
आणि म्हणजे तिथे स्वतःच्या छावणीच्या जवळ त्यांनी औरंगजेब- जवळपासच त्यांनी त्या छावणी अंतर्गत जो मोठा परिसर होता ना त्यांच्या छावणीचा, हम्म, तर त्यामध्ये त्यांनी अगदी सुरक्षित असं व्यवस्थित हम्म, पहारा म्हणूया आपण, हम्म. अशी त्यांची राहण्याची व्यवस्था केली हम्म, आणि तिथं ते राजकुटुंब राहू लागलं हम्म, 1689 पासून. हम्म. आणि त्यांचा हा कैद कालखंड सुरू झालेला आहे. तो किती वर्षाचा कैद खाला? तो कैद कालखंड फारच मोठा आहे हो. हम्म, ज्यावेळी शाहू महाराज कैद झाले हम्म. तेव्हा त्यांचं वय फक्त 7 वर्षाचं होतं हम्म, आणि कैदेतून सुटले तेव्हा ते 25 वर्षाचे होते. म्हणजे जवळपास म्हणजे 18 18 वर्ष तुरुंगात होते ते. 18 वर्ष. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो कुलकर्णी साहेब, त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्यावेळी त्यांची सुटका झाली तेव्हा ते एकटेच सुटलेले आहेत. हम्म, येसूबाईंना त्यांच्या मातोश्रींना सोडलेलं नाही, हम्म, त्या कैदेतच राहिल्या आणि त्यांना दिल्लीला नेलं गेलं. कुणी नेलं? हम्म. औरंगजेब मरण पावलेला आहे, हो. त्याचा मुलगा जो आझमशहा हा बादशाह झाला आणि त्याने हे निर्णय घेतले हम्म, आणि त्यांना दिल्लीला नेलं आणि शाहू दक्षिणेकडे येऊ लागले. हम्म, आणि त्यापुढे या येसूबाई दिल्लीला गेल्यानंतर तिकडे दिल्लीत हम्म, 12 वर्षे कैदेत होत्या. हम्म, हम्म, 12 वर्षे हम्म. दिल्लीत. हम्म, दुर्दैवाची किंवा अशी गोष्ट आहे बघा हम्म. की या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये येसूबाई तिथं कशा राहिल्या, काय त्यांची दैनंदिनी होती, कशी उपजीविका होती, काय व्यवस्था होती, याबद्दल काहीही माहिती मिळत नाही. म्हणजे नाहीच आहे. खरं तर असायला पाहिजे म्हणजे नाहीच आहे. आता ती कुठं असेल? हम्म, समजा दिल्लीमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये जर काही आर्काईव्हमध्ये असली तर हम्म. इथं तर काही मला तर काही मिळालेली नाही. आणि ते मला ती अपूर्णता मला जाणवत राहिलेली आहे आज सुद्धा. हम्म, आणि मी असं म्हटलेलं पण आहे ग्रंथामध्ये की मी भावी संशोधकांना असं विनंतीपूर्वक आवाहन करतो की त्यांनी याचं संशोधन करून येसूबाईंचं परिपूर्ण चरित्र जरूर लिहावं. हम्म. पण सर नंतर जे शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व दिसतंय, हा जो 18 वर्षाचा कालखंड आहे कैदेचा, हम्म. ती जडणघडणीची वर्ष आहेत सगळी. बरोबर. तर त्या कालखंडामध्ये औरंगजेब आणि शाहू महाराज हम्म. हे ज्याचं बऱ्यापैकी आपल्याकडे असं म्हणतात की अगदीच पुत्रवत वगैरे प्रेम केलं कुणी? औरंगजेबानं. नाही पुत्रवत वगैरे. तर तो सगळा कालखंड सांगा, हा नाही, 18 वर्षाच्या कालखंडात कसं होतं? या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये हम्म, या राजकुटुंबाचं खूप हाल पण झालेले आहेत. खूप हाल झालेले आहेत. खूप हाल म्हणजे येसूबाई राणीसाहेबांचं राजमातेचं एक पत्र उपलब्ध आहे. हम्म, ते चिंचवडचे जे मठ आहे तिथल्या महंतांना लिहिलेलं एक पत्र आहे. ते मी यामध्ये दिलेलं आहे. हम्म, त्याने असं लिहिलेलं आहे हम्म, की आमची फार आर्थिक ओढाताण चाललेली आहे. हम्म, सावकार कर्ज देत नाहीत, हम्म, उलट ज्यांनी दिलेलं आहे तेच लकडा लावतायत की आमचं परत द्या, आमचं परत द्या. हम्म. तेव्हा त्यांनी त्या महंतांना विनंती केलेली आहे की आम्हाला आर्थिक मदत करा म्हणून. कैदेत असताना. हां, कैदेत असताना पत्र आहे ते मी त्यात दिलेलं आहे. परंतु मी पुढे असंही लिहिलेलं आहे हम्म, की त्यांनी मदत केली का नाही केली हे मला माहीत नाही. हम्म, केली असेल हम्म, तर चांगलीच गोष्ट आहे, हम्म, परंतु केली नसेल तर का केली नसावी हम्म. याचाही बोध घेण्यासारखा राहील. मग शाहू महाराजांना औरंगजेबानं त्या काळात काही शिक्षण दिलं, शस्त्रास्त्राचं दिलं, शालेय शिक्षण? नाही. काही नाही. उलट हम्म. मी असं लिहिलेलं आहे बरं का हम्म, की 7 वर्षाचे कैद कालखंडापूर्वीच म्हणजे बालवयात म्हणूया हम्म, त्यांना आवश्यक एवढं शिक्षण अगदी गरजेचं. समजा घोड्यावरती बसणं, अगदी छोटी छोटी शस्त्र चालवणं यासारखं त्या कालखंडामध्ये राजपुत्राला हे शिक्षण गरजेचं होतं. हम्म, शैक्षणिक पुस्तकरूपी ज्ञानाबरोबर हम्म, हे शिक्षण अधिक महत्त्वाचं होतं कारण त्याची गरज असायची ना. हम्म, तर याप्रमाणे ते एवढं शिक्षण त्यांना रायगडावरती मिळालेलं होतं गरजे एवढं अगदी. हम्म. मग तिथं कुठं रपेट मारणार? ते त्या छावणीतच असायचे हो, बाहेर जायला परवानगी नव्हती. मग बारक्याशी एखाद्या घोड्यावरून तेवढ्यात राऊंड मारणं एवढंच फार तर होत असलं पाहिजे, यापेक्षा नाही आहे का? आणि मग त्यांना संस्कार शिक्षण कोणी दिलं असेल तर छावणीमध्ये असणाऱ्या राजमातेनंच दिलेलं होतं. हम्म, शाहू महाराजांना जर खऱ्या अर्थाने घडविलं असेल तर ते त्यांच्या मातोश्री येसूबाईंनी घडविलं. येसूबाईंनीच महाराजांना तिथे शिक्षण द्यायला हो सुरुवात केली. हो, म्हणजे आवश्यक जे असेल. पण मग औरंगजेब तर तुमच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे तो जिथे जिथे गेलाय तो प्रत्येक ठिकाणी शाहू महाराजांनी येसूबाईंना आपल्या बरोबर ठेवतो. हो हो हो, तो दख्खन मध्येच आहे, त्याच्या आयुष्यातला शेवटच दख्खन मध्ये झाला. त्यांच्या कैदेतली बरीचशी वर्ष ही महाराष्ट्रातच आहे. पूर्ण
पूर्ण 89 ते 1707 हम्म. दक्षिणेतच आहे. मग अगदी विजापूरपर्यंत गेलेला आहे, गोवळकोंड्यापर्यंत गेलेला आहे. त्यांनी कुतुबशाही आणि आदिलशाही खालसा केली, ती तिकडे जाऊनच केली ना, म्हणजे मोहिमा राबवून आणि त्या सत्ता नष्ट केल्या. म्हणजे याचा अर्थ फार तर विजापूरपर्यंत किंवा हैदराबादपर्यंत त्यांचे हा प्रवास झाला असेल, परंतु दक्षिणेतच आहेत. एक गोष्ट आणखीन सांगतो मी तुम्हाला की शाहू महाराज दिल्लीला कधीच गेलेले नाहीत. किती मोठा समज आहे आपल्याकडे. नाही, हा. हे सत्य आहे, हा इतिहास आहे. हम्म. आणि मी असं लिहिलेलं आहे हम्म. की हे सत्य आहे की शाहू महाराज दिल्लीला कधीही गेलेले नाहीत. हम्म. ते दक्षिणेतच होते, कारण बादशाहच दक्षिणेत होता, तर ते दिल्लीला कशाला जातील. हम्म. मग दिल्लीला येसुबाई गेल्या. हम्म. शाहू सुटून आल्यानंतर आझमशाह ज्यावेळी उत्तरेकडे निघाला नवीन बादशाह, तेव्हा शाहू इकडे आले आणि येसुबाई मात्र पण मग गेले. एक उपप्रश्न जो महाराष्ट्राला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल आपल्याला, की राजाराम महाराज संघर्षाचा काळ आहे. बरोबर. हा, राजाराम महाराजांची पहिली वर्ष तर खूपच संघर्षात गेलेली, पण बरोबर. त्यानंतर हळूहळू मराठी सत्ता ही बळकट होत गेलेली. एवढा काळ शाहू महाराज आणि येसुबाई इथेच आहेत, तरी मराठ्यांनी प्रयत्न का नाही केला त्यांना सोडवण्याचा? आता अशी एक घटना मिळते हा. की राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांना सोडण्याचा एक वेळ प्रयत्न केला होता, सुटका करण्याचा, परंतु तो सफल झाला नाही. याबद्दल बी मतभेद आहेत. काही जणांना ते मान्य नाही आहे, परंतु एक प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे, परंतु तो सफल झाला नाही की त्यांना सोडवून आणण्याचा. म्हणजे एक प्रयत्न झाला, झाले. पण जेवढे आपल्याला अपेक्षित होते तसे प्रयत्न झालेत का? नाही, फारसे प्रयत्न झालेले नाहीत. त्याचं कारण सांगतो, हा, म्हणजे ते मी महत्त्वाचं. संभाव्य म्हणून सांगतोय. हो, चला. कारण अस्तित्वाचाच प्रश्न होता हो. औरंगजेबाचं किंवा मोगलांचं बळच इतकं मोठं होतं की त्यापुढे आपलं हे स्वराज्य टिकवून ठेवणंच महत्वाचं होतं, आणि ते त्यांनी कार्य केलेलं आहे. राजाराम महाराजांनी आणि त्यांच्या पश्चात ताराबाईंनी हे कार्य केलेलं आहे. ते त्यांचं मोठं कार्य आहे, हे मान्यच आहे ना. आता औरंगजेब त्याच्या तंबूत आहे आणि शाहू महाराजांना पण येसुबाईंना पण तंबूत ठेवलेलं आहे शेजारी. ती रचना जी तुम्ही लिहिलेली आहे, ती रचना कशी होती? म्हणजे तंबूची, छावणीची रचना कशी असायची? छावणीचं वर्णन मी केलेलं आहे. आता छावणीचं सविस्तर त्याची रचना ही कशी होती हे आता जरी मी तुम्हाला स्पष्ट जरी करू शकलो नाही, तरी पण त्याच्या छावणीचा विस्तार हा खूप मोठा होता. काही किलोमीटरचा, काही मैलाचा तो परिसर असायचा, आणि त्यामध्येच यांची पण छावणी असायची, या राजकुटुंबाची सुद्धा. तर याप्रमाणे त्याचा उल्लेख मिळतो. परंतु काही पाश्चात्य प्रवाशांनी त्याला भेट पण दिलेली आहे, ते मी लिहिलेलं आहे. आणि त्यापैकी एका पाश्चात्य प्रवाशांनी, त्याचं नाव मला आता आठवत नाही, परंतु त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ना, ते इतकं भयंकर आहे, फारच भयंकर आहे. एक थोडं सांगता येईल? हा, भयंकर म्हणजे असं की जशी माणसं मरत असत, जनावरं मेल्यानंतर त्यांना दोऱ्या बांधून, रश्या बांधून जसं ओढून नेऊन टाकत असत, तसं या मेलेल्या माणसांना नेऊन टाकत असत औरंगजेबाच्या छावणीत. हा, छावणीमध्ये, परिसरामध्ये. आणि त्यामुळे तिथं इतकी दुर्गंधी असायची की मग माझ्या घोड्याचा टाच देऊन वेग वाढवला आणि तिथून मी निघून आलो. अशा प्रकारचं वर्णन एका समकालीन पाश्चात्य प्रवाशांनी केलेलं आहे. खूप महत्त्वाची बाब सरांनी सांगितली, कारण त्या संपूर्ण 18 वर्षाच्या आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या कालखंडामध्ये शाहू महाराज शत्रूबरोबर राहिले. तिथलं वातावरण, एकतर तिथे मुघली साम्राज्याचा बादशाहच तिथं आहे, म्हणजे कशा पद्धतीचं वातावरण असेल आपल्याला अंदाज येऊ शकतो. महाराणी स्वतः आहेत, जी त्यांच्या आई आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये शाहू महाराजांनी आपल्या आयुष्याची 18 वर्ष काढल्यानंतर पुढं जो त्यांनी राज्यकारभार केला आहे महाराष्ट्रात येऊन, त्याची पायाभरणी तिथं झाली आहे. तो संयमीपणा आहे, राजकीय डावपेच आहेत, आणि अशा गोष्टी की ज्यात एक बहुजनाचं मोठंच असं साम्राज्य महाराजांनी उभा केलं. पण संभाजी महाराजांच्या बद्दल एक असं म्हणतात की त्यांनी धर्मबदलासाठी, आता तो वादाचा विषय, त्यात फार आपण नको पडायला, पण शाहू महाराजांनी आपला धर्म बदलावा असा प्रयत्न औरंगजेबाने केला नाही? निश्चित केलाय, आहे, निश्चित केलाय. हो, पुरावे आहेत त्याचे. जे मोगल अखबारात आहे, तत्कालीन पत्र, काय दैनिक म्हणतो आपण तसे, पत्र किंवा पेपर म्हणूया आधुनिक भाषेत बोलायचं, तशी दैनंदिन तारखेची पत्र आहेत. आणि ही पत्र बादशहाला दाखवून त्यांची संमती घेतल्यानंतरच ती फायनल होत असत, अंतिम होत असत. तशी पत्र तारखेनिहाय आहेत. आणि त्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे
की औरंगजेबाने कोणत्या अधिकाऱ्याला किती तारखेला शाहूकडे पाठविलेलं होतं त्याने मुस्लिम व्हावं म्हणून. बर. हा सरळ प्रस्ताव होता, म्हणजे आदेशच म्हणा. आदेश काय होता? त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा. कोणी? शाहू महाराज. शाहूनी. हां. मग ते गेला अधिकारी आणि त्यांनी सांगितलं की बादशाहच्या अशा आज्ञा आहे. शाहू महाराजांनी मला सांगायला आनंद होतो आहे की शाहू महाराजांनी त्या वयामध्ये आणि तेही मोगलांच्या सैन्याच्या गराड्यातल्या छावणीत असताना त्यांनी ठामपणे निर्णय सांगितलेला आहे, मी मुळीच मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही. हा त्यांचा बाणेदारपणा आहे, हा त्यांचा ठाम निर्णय आहे. आणि त्याने जाऊन पुन्हा बादशाला सांगितलं. असा प्रश्न पडतो की त्यांना हे धैर्य कुठून आलं? बादशाहच्या छावणीमध्ये एवढं बाणेदारपणे उत्तर देणं, नकार देणं, हे धैर्य त्यांना कसं मिळालं? मी असं म्हणतो, आणि तेही इतिहासकाराच्या संदर्भाने, की त्याचं सगळं श्रेय येसूबाईंना जातं. येसूबाईंनी त्यांच्यावरती असे संस्कार केले, शिकवण दिली, आणि म्हणून त्यांनी ठामपणे नकार दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हटलेलं आहे की एक प्रकारे महाराष्ट्राच्या या जगदंबेने शाहू महाराजांना तसा सल्ला दिलेला आहे आणि महाराष्ट्राला वाचविलेला आहे येसूबाईंनी. धर्म परिवर्तन न झालं त्या, जर समजा धर्म परिवर्तन झालंच असतं तर काय झालं असतं? शाहूने जर समजा इस्लाम धर्म स्वीकारलाच असता तर काय झालं असतं? हे कल्पनेच्या पलीकडचं आहे सगळं. आणि असे प्रयत्न औरंगजेबाने किती वेळेला केले? की त्याने एक वेळ केले. एक वेळेला. पुन्हा नाही. आणखीन एक आहे, तो तसा गुंता, म्हणजे संभाजी महाराजांना हलाल करून मारणारा औरंगजेब हा शाहू महाराजांच्या बद्दल मात्र 18 वर्ष आपल्याबरोबर ठेवून वेगळ्याच पद्धतीनं वागतोय. त्याचं कारण बहुधा असं असावं की दख्खनमध्ये त्याला आव्हान आहेत मराठ्यांचे. मी सांगतो तुम्हाला की ज्या औरंगजेबाने संभाजीस ठार मारला, अतिशय क्रूर पद्धतीने मारला, मग हा बालशाहू त्यांच्या ताब्यात असताना त्यांना मारणं काय अवघड होतं का? त्याला ठार मारणं काय अवघड होतं बादशाहला? त्यानं तसं करू शकलं नाही. त्याचं कारण सांगतो की संभाजीला त्या पद्धतीने मारल्यामुळे जो उद्रेक झालेला आहे महाराष्ट्रभर, हे त्याने ओळखलं की आपली ती चूक झालेली आहे. आणि जर आपण पुन्हा शाहूला जर मारला, असं ठार केलं, तर आपल्याला अधिक संकटात आपण जाऊ, म्हणून तो ते निर्णय घेऊ शकला नाही. मग नेमकं करायचं काय? या शाहूचं करायचं काय नेमकं? या प्रश्नाचं नेमकं आणि स्पष्ट उत्तर त्याला पण देता आलेलं नाही. आम्ही तसं लिहिलेलं आहे बादशाला सुद्धा. मग आता त्याने आणखीन एक उपाय केला की मग शाहूचा आपण उपयोग करूया. शेवटी येतं तो भाग, अगदी शेवटी, की त्याला मग आपण पुढे करूया, त्याच्या नावे आपण आदेश म्हणजे सरदारांना वश करण्याचा प्रयत्न करूया किंवा तडजोड करण्याचा प्रयत्न करूया. तसा संदर्भ एक आहे. एक प्रस्ताव त्यांनी जाधव, आपले सेनापती धनाजी जाधव यांच्याकडे पाठविला की आपण तडजोड करूया. धनाजी जाधवाने ते साप फेटाळून लावला आणि त्यांचे जे शब्द आहेत की एखाद्या शिर्याचा गोळा अलगद तोंडात पडावा तसं आम्हाला हे राज्य मिळालंय, तुझ्याशी आम्ही तडजोड करायचं काय कारण आहे? आम्हाला गरजच नाही त्याची. आता याचा अर्थ असा आहे की मराठी त्यावेळी हे विजयाच्या भूमिकेकडे निघालेले होतं आणि तो खचलेच्या भूमिकेकडे औरंगजेब निघाले. थोडक्यात शाहू महाराजांना आणि येसूबाईंना आपल्या ताब्यात ठेवून औरंगजेब राजकारणच खेळतोय. राजकारण खेळत होता, परंतु त्या राजकारण खेळण्यामध्ये सुद्धा त्याची अगतिकतेच होती. तो त्याचा उपयोग करू बी शकला नाही, फायदा पण घेऊ शकला नाही. मग शाहू महाराजांनी काय केलं असावं? तर शाहू महाराजांनी सुद्धा, आणखी येसूबाईंनी सुद्धा या कैद कालखंडामध्ये थोडंसं, म्हणजे ज्याला आपण नरमाईचं धोरण म्हणतो, तडजोडीचं, कारण फार आक्रमक बोलून तरी काय आपण करू शकणार आहे, म्हणून गोड बोलून आपली परिस्थिती निभावून नेणं हे त्यांचं धोरण आहे. येसूबाईंचा एकूण कालखंड किती औरंगजेबाच्या ताब्यातला? 30 वर्ष. शाहू महाराज 18 वर्ष आणि येसूबाईंची 30 वर्ष. एक आणखीन एक संदर्भ जो तुम्ही दिलाय, कारण छत्रपतींची जी आग्रा भेट झाली, त्या आग्रा भेटीमध्ये औरंगजेबाच्या एका बहिणीनं छत्रपतीबद्दल फार ममत्व दाखवलेलं आहे आणि ते मी महाराष्ट्रात दाखवलं आहे. त्याचं कारण पण वेगळं आहे, कारण ती मोठी व्यापार कुशल असलेली बाई आहे. तिचा व्यापारच औरंगजेबानं डुबवला आहे. नंतर तर असा प्रसंग आला की वजीर आणि ही जी औरंगजेबाची बहीण आहे तीच महाराजांना म्हणायला लागली, शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय मी, की हे कसं एक उतुंग असं व्यक्तिमत्व आहे. शाहू महाराजांच्या बद्दल पण जी तुमच्या साताऱ्यात आता जिच्या नावानं मशीद आहे, जेबुन्निसा, तो संदर्भ काय होतो आहे? आणि ती म्हणते की हा माझा पुत्र आहे शाहू.
नाही नाही तसं नाही, ते आता म्हणू द्या. का म्हणते ती, तर असं या साहित्यिक भाग आहे हा, की संभाजी महाराजांनी तिची मागणी केली आणि मग मनाने त्यांनी मला स्वीकारलं, मग मी आता दुसरं लग्न करणार नाही, आणि केलं नाही तिने दुसरं लग्नच केलं नाही तिने, ती अविवाहित होती, आणि मग हा माझा मुलगा आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु कैद कालखंडामध्ये ही झेबुन्निसा आणि हे राजकुटुंब यांना, या राजकुटुंबाला, शाहूला तिने सहकार्य केलेलं आहे. हे खरं आहे, हे खरं आहे. तसे दस्त सापडतात. हो, कागदपत्र सापडतात तशी, आणि लिहायला काही त्यामध्ये म्हणजे अडचण नाही आहे की तशी. परंतु त्याला जे काही अतिरेकी वळण दिलं जातं ना, की त्यांनी मला मागणी घातली आणि मी त्यांना म्हणून त्यांनी मला वरलं वगैरे, हे याला काही अर्थ नाही. तसे ऐतिहासिक स्पेसिफिकली सेतुमाधवराव पगडी त्याच्यावरती फार स्पष्टपणे आणि ऑब्जेक्टिव्हली लिहितात की हे सगळं झूट आहे, हे उगीत आपलं साहित्यिकांनी त्याला हे रंगरूप दिलेलं आहे, हे खरं नाही. उलट ते खरं नसताना त्याच्यावरती इतकं लिहिलं गेलं. परंतु जे खरं आहे, शाहू महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बादशहाने जे प्रयत्न केले त्याबद्दल मात्र काहीच लिहिलं जात नाही. हे बघा, हे जे ग्रंथामध्ये आत्ता लिहिलं जातं ते तात्कालीन परिस्थितीमध्ये घडलेल्या घडामोडी आहेत. त्याचा आत्ताच्या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आकलन लावून कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये उभं करणं हे माझ्या मते चुकीचं आहे, अत्यंत चुकीची बाब. ते तेव्हा घडलं, ते घडलं. त्यावेळचे ऐतिहासिक संदर्भ, म्हणजे त्यावेळचे तात्कालीन संदर्भ, त्यावेळचं राजकारण, त्यावेळची त्या बादशहाची, महाराजांची, सरदार मंडळींची वागण्याची जी काही कृती असेल तर त्यावेळेला तात्कालीन संदर्भ आहे. ते आज घेऊन त्याच्याबद्दल पुन्हा कुठल्या तरी विशिष्ट धर्माचा द्वेष करायचा किंवा एखाद्या विशिष्ट धर्माला त्याला टार्गेट करायचं, मला वाटतं की ते बरोबर नाही आहे. इतिहासाला फक्त त्याच परिपेक्षात बघायला पाहिजे. बरोबर आहे ना सर? इतिहासच आहे तो, इतिहासच मांडला पाहिजे. पण एक इतिहास हा पण आहे की शाहू महाराजांचं लग्न औरंगजेबाला लावून दिलं, हे तर खरं आहे. 2 शाहू महाराजांची औरंगजेबाने 2 लग्न लावली, आणि ती सुद्धा एक होत्या शिंदखेडच्या जाधव घराण्यातली आणि दुसऱ्या होत्या कनेरखेडच्या, शिंदखेडचे जाधव घराणं आणि कनेरखेडच्या शिंदे घराण्यातल्या 2 मुली त्यांनी निवडल्या आणि त्यांची लग्न केलेली आहे. त्यासाठी त्यांनी केलेला खर्च वगैरे वगैरे, अलंकार घातलेले, हे सगळं ते काय उल्लेख येतात. म्हणजे त्यांना बादशहाने थाटामाटात लग्न त्यांची दोन्ही पण केलेली आहेत. शाहू महाराजांची अंबिकाबाई आणि दुसरं एक नाव आहे त्यांचं, त्यामध्ये तो औरंगजेबाने 2 लग्न लावून, 2 लग्न लावलेली होती. मग ही शोध घेतला तर त्या लग्नाचं वय झालेलं आहे शाहूंचं, लग्न केली पाहिजेत, हा विषय आला. मग काही सरदारांनी त्या सुचविल्या आणि त्यांची लग्न केलेली आहेत. हे जे होते हे सरदार त्यांच्याकडे होतेच, औरंगजेबाच्या हेत होतेच, आणि त्यांचीच हे या मुली आहेत. आणि आणखीन एक याला जोडूनच मी सांगतो की शाहू महाराजांची एक ज्याला आम्ही उपस्त्री असं म्हटलेलं आहे, किंवा त्याला रक्षा वगैरे म्हणतात बघा, किंवा नाटकशाळा वगैरे असे शब्द आहेत. आलं लक्षात प्रेक्षकांच्या. उपस्त्री असा शब्द मी वापरलेला आहे. तर त्या उपस्त्री सुद्धा या शिंदे सरदारांच्याकडेच लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. आणि विरुबाई, त्यांचं नाव विरुबाई, आणि त्या रहिमतपूरच्या, सातारा जवळचं जे रहिमतपूर आहे, आणि त्या लिंगायत समाजातल्या होत्या, आणि त्या शाहू महाराजांसमवेत पुन्हा आलेल्या आहेत सातारमध्ये. आणि शाहू महाराजांची अत्यंत जवळीकतेने, मायेने, प्रेमाने त्यांनी एकमेकाची मनं त्यांनी एकमेकाची सांभाळलेली आहेत. आणि विरुबाई मरण पावल्या त्यावेळी शाहू महाराजांना मोठा धक्काही बसलेला आहे. आपली एक प्रेमाची जवळची व्यक्ती गेली. तुम्हाला असं वाटलं असेल प्रेक्षकांना की बराचसा भाग शाहू महाराजांचा औरंगजेबाच्या कैदेवरती जो आहे त्याचं विश्लेषण इथं करतोय, कारण ते गरजेचं आहे. बरोबर. नंतर शाहू महाराजांनी जे मोठं साम्राज्य उभा केलं, खरं तर पेशव्यांच्या प्रभावामुळं, कारण पेशवे पुण्यात आणि पुण्यातनं सगळा तो राज्यकारभार चालवायचा. म्हणून मला हे सगळं, हा सगळा ग्रंथ वाचल्यानंतर असं लक्षात आलं की कदाचित पेशव्यांच्या प्रभावामुळं असेल, पण छत्रपती शाहू महाराजांकडे म्हणावं असं लक्ष त्यांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्रानं दिलंच नाही. अजिबातच नाही, लक्ष नाहीच आहे. मग ते त्याला कारणं अनेक असतील. मी असं म्हटलेलं आहे की इवन तुम्ही दुसऱ्या बाजीरावबद्दल, औरंगजेब बादशहाबद्दल सुद्धा तुम्ही कादंबऱ्या लिहिल्यात, नाटकं लिहिलेली आहेत. मग शाहू महाराजांपर्यंत हे ललित लेखक किंवा नाटककार का गेले नाहीत, काय जाऊ शकले नाहीत? उदाहरणार्थ मंत्रा वेगळा बाजीराववरती लिहितात,
किंवा शहेनशाह औरंगजेब बादशाहवरती लिहितात, परंतु शाहू त्यांना विषय का सापडला का नाही? काय कारण असावं? कारण आता ती कारण मला नाही स्पष्ट करता येणार, परंतु नाही हे खरं आहे. खरं आहे. परंतु जर लेखकांना या ललित लेखकांना की जे कल्पना विलाससुद्धा रंगवू शकतात त्यामध्ये जर हा विषय आला नसेल तर मग संशोधन करून शाहू उजेडात आणणं, इतिहास लिहिणं हे तर त्याच्या पुढचं अवघड काम आणि झालं. म्हणूनच तो ज्यावेळेला शिंदे सरांचा हा ग्रंथ मी वाचला तर मला याचं महत्त्व लक्षात आलं की महाराष्ट्रानं छत्रपती थोरले शाहू महाराजाबद्दल खूप जेवढं जमेल तेवढं अभ्यासायला हवं. दीर्घकाळ मी म्हणालो तसं दीर्घायुष्य लाभलेला तो छत्रपती आहे आणि बहुजनाची एक मोठी नेतृत्वाची फळीच शाहू महाराजांनी उभा केली. पण आता अगदी औरंगजेबाच्या कैदेतला एक शेवटचा टप्पा आणि मग पुढं त्यांनी उभा केलेलं साम्राज्य ते म्हणजे मग शाहू महाराजांची सुटका झाली कशी? शाहू महाराजांची सुटका झाली ती औरंगजेब मेल्यानंतर वारल्यानंतर झालेली. त्यांचा जो मुलगा आझमशाह सत्तेवरती आला त्याच्या कालखंडामध्ये ही सुटका झालेली आहे. ती सुटका करताना झुल्फिकार खान जो हा सरदार होता त्यांचा, त्याने असा सल्ला दिला असावा की चला सर यांना आपण सोडूया. यांना सोडलं तर ते जातील महाराष्ट्रामध्ये आणि ताराबाई आणि त्यांच्यामध्ये यादवी होईल आणि जे आपल्या पथ्यावरती पडेल असा एक त्यांचा राजकीय डावपेच असावा आणि म्हणून त्यांना सोडलं. आणि मग ते कुठं सोडलं तर भोपाळ जवळचं एक दोरा म्हणून ठिकाण आहे तिथं सोडलं आणि तिथून मग ते दक्षिणेकडे सातारपर्यंत आलेले आहे. सुमारे 900 मैलाचा हा प्रवास त्यांनी केला आणि ते सातारला पोहोचलेले आहेत जानेवारीच्या प्रारंभी 1708च्या. आणि तिथून खरा त्यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला. तिथून पुढे मग ते प्रथम चंदनवंदन जो किल्ले आहे तिथे कोरेगाव जवळ तिथं थांबले होते आणि तिथून सातारला आले. सातारचा किल्ला त्यांनी मिळवला अजिंक्य तारा. त्यालाही बराच मोठा इतिहास आहे त्याही घडामोडीला, पण आता एवढं सविस्तर सांगता येणार नाही वेळेअभावी. तर ते पुन्हा तिथं मग राज्याभिषेक केला. पण ते निघाले तेव्हा त्यांनी सगळ्या मराठाच करा. आता इकडे ताराराणीचं राज्य आहे महाराष्ट्रात, बरोबर, आणि त्यांचा मूळ संघर्ष ताराराणी बरोबरच झालेला. युद्ध झालं खेडला, खेड कडूसला पुण्याजवळ युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धामध्ये पराभूत झालेले आहेत ताराबाई. आणि त्या युद्धामध्ये धनाजी जाधव सेनापती ताराबाईंचे ते शाहूंना मिळालेले आहेत. खंडो बल्लाळ चिटणीस शाहूंना मिळालेले आहेत आणि त्यांना युद्धावरती पाठवण्यापूर्वी सातारला ताराबाईंनी दूध भाताची शपथ घेतलेली आहे त्यांच्याकडून की एकनिष्ठ राहू, लढू वगैरे वगैरे दिलेलं आहे मी त्यामध्ये. परंतु हे दोन तरी महत्वाची माणसं युद्ध. पण शाहू महाराज जेव्हा आले औरंगजेबाचा त्यातून त्यांची सुटका झाली त्या कैदेतनं, त्यांनी सगळ्या मराठा सरदारांना आव्हान केले. पत्र खूप आहे. मग हे घडलं कसं? ते ज्या वेळेला सातारच्या दिशेनं आले तो मोठा काळ आहे सगळा. कसं आहे सर की ज्यावेळी ते सुटले त्यावेळी काय होतं त्यांच्याकडं हो, 400 माणसं 400 माणसासह ते निघालेले आहेत. ना सैन्य, ना राज्य, ना राजधानी, ना पैसा. 400 माणसाबरोबर निघाली. एकच जमेची बाब होती ती म्हणजे संभाजी महाराजांचा पुत्र. थांबा जरा एक मिनिट. 400 माणसांना घेऊन निघालेले थोरले शाहू महाराज हे जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळेला मराठ्यांचं साम्राज्य किती होतं? आकडा मला सांगता येणार नाही, परंतु मी तुम्हाला या साम्राज्याची आकडेवारी सांगेन. तो बघा, दक्षिणोत्तर 1300 मैल आणि पूर्व पश्चिम 1100 मैल एवढा प्रदेश त्यांच्या राज्यात होता. एका इतिहासकाराने नाडकर्णी नाव बी सांगतो तुम्हाला. नाडकर्णी या इतिहास लेखकाने असं लिहिलेलं आहे की शाहू सुटून आले त्यावेळी त्यांच्या ताब्यात किती प्रदेश होता. त्यांचे शब्द सांगतोय, माझे नव्हे. सातारा आणि भोवतालचा प्रदेश एक 25 किलोमीटर किंवा 25 मैल म्हणूया तत्कालीन. 25 मैलाचा प्रदेश फक्त शाहूच्या ताब्यात होता आणि त्यांचं निधन झालं 1749 15 डिसेंबरला. तेव्हा त्यांच्या साम्राज्याचा विस्तार किती होता? मी आता सांगितल्याप्रमाणे 1300 बाय 1100 मैल. 1300 बाय 1100 मैल एवढं साम्राज्य त्यांनी मिळविलेलं होतं. म्हणजे शाहू महाराजांचं मोठं कार्य हे आहे की त्यांनी छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्य केलेलं आहे. हे साम्राज्य होतं का? हां होतं. कसं होतं? इतिहासकार तर म्हणतातच, परंतु मी देतोय ना आकडेवारी. 1300-1100 मैल एवढ्या चौरस मैलामध्ये जर त्यांची सत्ता होती तर साम्राज्यच होतं ना ते. आणि आणखीन एक गोष्ट जी मला सराकडनं समजून घ्यायची आहे. सर आता सरदारांची तुम्हाला नावं सांगतील,
पहिला म्हणजे पेशव्यापासून ते आंग्रे हो सगळ्या मोठ्या मोठ्या हे महाराजांच्या काळातले सरदारांची नावच सांगा एकदा. सांगतो तुम्हाला. हां. सध्या आपण जी बृहन महाराष्ट्र चळवळ म्हणतात, बृहन महाराष्ट्र चळवळ म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असणारे मराठी भाषिक. सगळे आपले. हा सगळे याचे प्रणेते शाहू महाराज आहेत. यस. हे ह्या ग्रंथाचं महत्व आहे. आहे ते तसं लिहिलेलं पण आहे. सांगा ना. हां. ते कसं तर त्यांनी ज्या जहागिऱ्या दिल्या अनेक सरदारांना, आणि हे सरदार पुढे आपापल्या जहागिरीमध्ये त्यांची ठाणी राहिली, ठाणी वसली, म्हणजे मुख्य सत्ता केंद्र म्हणून, राजधानी नाही म्हणता येणार पण ठाणी वसवली. आणि तिथून त्याने आपल्या सरंजाम म्हणजे जहागिरीमधला सगळा प्रदेश नियंत्रणाखाली ठेवणं, त्यांचं रक्षण करणं, चौथाई वसूल करणं वगैरे वगैरे. हे सरदार किती होते? असंख्य होते हो. शाहू महाराजांच्या सरदारांची संख्या ही असंख्य आहे. आता त्यातली ठळक सांगतो तुम्हाला. शिंदे, होळकर, पवार, जाधव, दाभाडे, भोसले, कदमबांडे, बाळाजी विश्वनाथ, फतेसिंग भोसले, यातली ठळक तरी नावं सांगतो तुम्हाला. आणि यांना मग वेगवेगळ्या या साम्राज्यामध्ये दिलेले ह्या जहागिरी आहेत. आणि मग त्या ठिकाणी ते स्थिरावले. आणि आजही आपणाला अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात बघा त्यांचे वारस आज पण तिथं काही ठिकाणी आहेत. मध्य प्रदेशमध्ये आहेत, ग्वाल्हेरला शिंदे आहेत, इंदूरला होळकर आहेत, धारला पवार आहेत, इकडे बंगालमध्ये किंवा पूर्व भाग नागपूरला भोसले आहेत, बडोद्याला गायकवाड आहेत, गुजरातमध्ये दाभाडे होते. हे सगळे त्यावेळचे बलदंड सरदार होते. आता ज्यावेळी शाहू महाराज सुटून दक्षिणेकडे येऊ लागले त्यावेळी मी आता तुम्हाला म्हणाल तशी त्यांची केविलवाणी अवस्था होती. आणि मग त्यांनी अनेक सरदारांना पत्र लिहिलेली आहेत आणि त्यांना भेटीस बोलाविलेलं आहे. एक फक्त उदाहरण सांगतो तुम्हाला की लंबकानी म्हणून एक ठिकाण आहे, लंबकानी जे आता धुळे जिल्ह्यामध्ये आहे. त्या लंबकानीला रावळ आहेत बघा. रावळ आपल्या मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा कोणतरी एक मिनिस्टर आहेत. हा, तर त्यांचे पूर्वज मोहनसिंग रावळ म्हणून आहे. शाहू महाराजांना जे जे काही महत्त्वाचे सरदार, जमीनदार, सरदार वगैरे मिळाले त्यापैकी एक रावळ पण आहे. त्यांची मदत खूप मोलाची आहे. दुसरी तितकीच महत्त्वाची मदत म्हणजे नागपूर संस्थानचे भोसले आहेतच, परंतु तर ते शाहू महाराजांना मिळालेले आहेत. आणि त्यांचे मोठे बंधू बापूजी म्हणून ते पण मिळालेले आहेत. विशेष तुम्हाला सांग थोडंसं विषयांतर होत आहे. शाहू महाराज खरे का खोटे ही ताराबाईंनी एक शंका उपस्थित केली. हा, ती आली तेव्हा. आणि मग ते खरे का खोटे बघण्यासाठी त्यांनी ते आपल्याकडच्या बापूजी सरदारांना पाठविलं. आणि त्यांनी तिथं जाऊन चर्चा केली सगळ्यांशी आणि एका ताटामध्ये जेवले. शाहू महाराज छत्रपती जेवलेले आहेत. आणि जेवल्याबरोबर एका ताटात जेवणं त्या काळाचा विचार करता. हा, आणि मग सगळ्यांची खात्री पटली की हे खरे आहेत. आणि मग त्यांनी तसा निरोप पाठवला की हे शाहू खरे आहेत. मग ताराबाईंचा हा एक आपला जो हेतू होता तो तिथे संपला गेला. आणि मग दुसरा हेतू त्यांनी सांगितला की कारण की तुमचा याच्याशी संबंधच नाही काय, तुमचं राज्य संभाजीने सगळं घालविलेलं आहे. आता जे आहे ते मी आणि माझे पती राजाराम महाराज यांनी मिळवलेलं आहे, तुमचा याच्याशी संबंध नाही. परंतु प्रजेला हे पटत नव्हतं ना. प्रजा ही संभाजी महाराजांचा पुत्र म्हणून त्यांच्याकडे बघत होती. आणि मग हे सरदार परसोजी नाव आठवलं, परसोजी भोसले बलदंड सरदार त्यांना मिळालेला आहे. दुसरे कदम बांडे हे सुद्धा महत्वाचे सरदार मिळाले. रावळ त्यांना महत्वाचे सरदार मिळाले. अशी बरीच नाव आहेत. ते सुटून आल्यापासून ते अजिंक्य तारा म्हणजे आता तुमच्या साताऱ्याला येईपर्यंत तो कालखंड किती आहे? कारण हे एक 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 येऊन मिळाले त्यांना. हो, जागोजागी येऊन. तो किती वर्षाचा कालखंड आहे तो? नाही, वर्षाचा नाही. आता मला तारीख तुम्हाला बघून दिवसाचा तरी सांगता येईल आपल्याला. सांगतो तुम्हाला मी. 1707च्या बहुतेक ऑक्टोबर एंडला त्यांची सुटका झालेली आहे. आणि ते मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सातारला आले. 5-6 महिन्याचा तो साधारणतः कालखंड. 4 ते 5 महिने. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये पहिले बाजीराव पेशवे आणि त्यांचे वडील यांच्याबरोबरचा त्यांचा संवाद, कारण दोघात खूपच विश्वासाचं नातं दिसतंय मला. आणि पहिला बाजीराव त्यावेळी नव्हतेच ना, बहुतेक त्यांचे वडील आहेत बाळाजी विश्वनाथ बरोबर. बाळाजी विश्वनाथ बरोबर त्यांचा संवाद खूप चांगला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी तो व्यक्त पण केला आहे. बाळाजी विश्वनाथाबद्दल मी लिहिलेलंच आहे आणि आप्पासाहेब पवारांच्या संदर्भाने लिहिलेलं आहे की बाळाजी विश्वनाथ अगदी अचानक आला कोकणातनं देशावरती आणि नशिबाच्या जोरावरती उदयास आला असं नाही आहे. म्हणजे जे खरं आहे ते तसंच सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राने नेहमी खरा इतिहास समजून घ्यावा. ते वेगवेगळ्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे.
धनाजी जाधवांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, मैत्रीच होती दोघांची. त्याचाही उपयोग झालेला आहे. आणि शाहू महाराजांना पण त्यांनी मदत केलेली आहे. अगदी प्रारंभिक अवस्थेमध्ये शाहू महाराजांची अवस्था फार बिकट होती ना प्रारंभी, तर ज्यांनी मदत केली त्यापैकी एक बाळाजी विश्वनाथ सुद्धा आहे. आणि जेव्हा बाळाजी विश्वनाथाचं प्रस्थ वाढू लागलं असं दिसू लागलं, तेव्हा धनाजी जाधवांचा मुलगा चंद्रसेन जाधव हा रुष्ट झाला आणि पुढे तो शाहूला सोडून निघून गेलेला आहे. पण एक संघर्ष जो आंग्रे बरोबर झाला आहे, हा आंग्रे ताराबाईकडे होते ना, ताराबाईकडे होते. आणि तो संघर्ष अगदी टोकाचा होता. पत्र आहेत की मी आता सातारवर चालून येतोय म्हणून, आंग्रेंचा. कान्होजी आंग्रेंचा. आणि मग तो प्रश्न बाळाजी विश्वनाथाने सामोपचाराने मिटविलेला आहे. नंतर आंग्रे महाराजांना येऊन मिळाले. तिथं 1713 साली त्यांचा तहच झाला, करारच झालेला आहे. आपण जाऊया समाधीकडे, कारण मुलाखतीच्या शेवटच्या भागात आहोत. पण हे सगळं होत असताना महाराजांना अनेक सरदारांनी त्रास पण दिलाय, काही जणांना कैदेत करून ठेवलंय. अहो तेही सांगतो ना तुम्हाला. सांगा ना. त्यामध्ये आता सांगितलं चंद्रसेन जाधव आहेत, नंतर दमाजी थोरात आहेत, उदाजी चव्हाण आहेत, नंतर खटावकर आहेत. काही काळ हे कान्होजी आंग्रे सुद्धा विरोधातच होते. हे सगळे विरोधातच होते हो. मग त्यापैकी खटावकर, दमाजी थोरात यांना तर युद्ध मोहिमेमध्ये त्यांनी त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. या दमाजी थोरातांना तर खूप त्रास दिलेला आहे महाराजांना. अगदी या बाळाजी विश्वनाथाला सहकुटुंब कैद केलेलं आहे या दमाजी थोराताने. हे दमाजी थोरात कुठले? आपलं पुणे जिल्ह्यातलं हिंगणगाव म्हणून आहे बघा, हिंगणगाव तिथले हे दमाजी थोरात. तर तो प्रश्न मग त्यांची गडी वगैरे उद्ध्वस्त केली, तुरुंगात टाकला त्यांना, आणि तो प्रश्न त्यांनी मिटविलेला आहे. परंतु चंद्रसेन जाधव मात्र अखेरपर्यंत शाहूच्या विरोधीच राहिलेले आहेत. मग ते कधी निजामाला मिळाले, कधी ताराबाईंना मिळाले, परंतु विरोधीच राहिलेले आहेत. हे पुस्तक सरांना अर्पण करायचं होतं. आम्ही ते पुष्पगुच्छ पण घेऊन आहोत पुष्प अर्पण करण्यासाठी. पण त्याच्या आधी महाराजांची एकूण आयुष्याची वर्ष किती? एकूण 67 वर्ष. 67 वर्ष. आणि 16 मे 1682 त्यांचा जन्म आणि 15 डिसेंबर 1749 त्यांचं निधन. महाडजवळचं गांगवली म्हणून गाव आहे, तिथं त्यांचा जन्म झाला. आणि सातारमध्ये रंगमहालामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. असा 67 वर्षाचा कालखंड. आणि त्यापैकी छत्रपती म्हणून, राज्यकर्ते म्हणून त्यांचा 41 वर्षाहून अधिक कालखंड आहे. असा एवढा दीर्घ कालखंड कुठल्या एकमेव आहे ते, एकमेव आहे ते. 41 वर्षापेक्षा जास्त. मग आम्ही ढोबळपणे 42 म्हणतो. पण त्यांनी मग ह्या सगळ्या काळात काही प्रशासकीय सुधारणा केल्या असतील? प्रशासकीय सुधारणा खूपच केलेल्या आहेत. जशा की रयतेबद्दल शिवरायांची नीती त्यांनी राबविलेली आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवराय म्हणत असत, ते वाक्य त्यांचं प्रसिद्ध आहे बघा, की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लागू नये वगैरे वगैरे. त्याप्रमाणे शाहू महाराजांनी सरदारांना एकत्र बोलावून एका युद्ध मोहिमेचं नियोजन करताना सांगितलेलं आहे स्पष्टपणे, की शेतकऱ्याच्या काडी कुपाडाला जर धक्का लागल्याचं कळालं तर हातपाय तोडले जातील. शाहू महाराजांचा आदेश आहे हा. संभाजी महाराजांना कोल्हापूरच्या त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे. त्यात शेवटी बघा दिलेलं आहे मी त्या बलपृष्ठावरती. त्यात ते म्हणत आहेत, हे बघा, हे राज्य श्रींचे आहे, हे राज्य श्रींचं आहे, माझं नव्हे, शाहूचं नव्हे, भोसल्यांचं नव्हे, हे राज्य श्रींचं आहे. मग शिवरायांचीच ही नीती आहे. शिवाजी महाराज तर म्हणत असत ना, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. तोच. आणि मग प्रशासकीय सुधारणा हा एक झाला. आणखी काय? जलसिंचन. आणखी असं आहे की जे काही आपले समस्या असतील घरगुती म्हणूया आपण, कौटुंबिक रूपाच्या, त्यासाठी शस्त्र हाती घेऊ नये हे त्यांचं धोरण होतं. म्हणजे सामोपचाराचं धोरण त्यांनी राबविलेलं आहे. आणि मग त्यातूनच जरी ताराबाईशी युद्ध झालं असलं तरी त्यांचा अपरिहार्य परिस्थिती ते सापडलेली म्हणून युद्ध झालं. त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ताराराणी बरोबरचा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितपणे. पत्र आहे त्यामध्ये. त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे ताराबाईंना, मातोश्रीला. मातोश्री म्हणून उल्लेख आहे की तुमचे आशीर्वाद लाभावेत. आम्ही आता आलेलो आहोत, आम्ही आता राज्य करणार, तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुमचं चालविण्यात आम्ही कमी पडणार नाही, म्हणजे तुमचा सांभाळ करण्यात वगैरे वगैरे. आणि ती वेळ आलीच पुढे बघा. तर हे पत्र आहे. याचा अर्थ असा आहे की सामोपचाराचं धोरण त्यांचं होतं, परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. ताराबाईंनी ते पत्र नाकारलेलं आहे आणि युद्ध घडलेलं आहे. परंतु
त्यांचं असं कायम धोरण राहिलेलं आहे की घरगुती प्रश्न हे युद्धानं सोडवू नयेत. तारा राणी बरोबरच्या युद्धानंतर पुढं काय घडलं मग? त्यानंतर त्या कोल्हापूरला गेल्या. शाहू इथं आले, इथं राज्याभिषेक झाला. पराभव झाल्याचं कळाल्याबरोबर ताराबाई इथून गेल्या पन्हाळ्यास आणि शाहू सातारला आले. किल्ला घेतला, राज्याभिषेक झाला आणि त्यांनी कोल्हापूरची मोहीम काढलेली आहे. अगदी रांगणापर्यंतची मोहीम राबवलेली, परंतु ते अर्ध्यावाट सोडून ते परत आले आणि पुन्हा तिकडे त्यांनी मोहीम काढलेलीच नाही. एक आणि 1710 साली ताराबाईंनी करवीरची घोषणा केली, करवीर राज्याची. 1710 साली 1710 साली घोषणा केली आणि 4च वर्षामध्ये 1714 साली तिथं क्रांती झाली आणि त्यांची सत्ता गेली आणि त्यांच्या ज्या सवत होत्या राजसबाई, त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना सत्ता दिली. शाहू ताराबाई आणि त्यांचा मुलगा शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावरती नजरकैदेत ठेवलेलं होतं. ते किती वर्षे? 1714 ते 1730, 16 वर्षे त्या नजरकैदेत होत्या. आणि 1730ला वारणेचं युद्ध झालं करवीर आणि सातारा यांच्यामध्ये आणि तिथं करवीरचा पराभव झाला आणि तिथं हा कबिला सगळा सापडला ताब्यात आणि तो कबिला सातारमध्ये येऊन हजर केला शाहू महाराजांच्या पुढे आणि त्यामध्ये शाहू महाराजांनी त्यांना त्या सगळ्या कबिलेला म्हणजे राणी वसा ज्याला म्हणतो त्यांना सन्मानाने कोल्हापूरला पाठवलेलं आहे परत. त्यात ताराबाई पण होत्या आणि ताराबाईनं त्यांना विचारलं की तुम्हाला जायचं आहे का, तुम्हाला मी पाठवण्याची व्यवस्था करतो. तेव्हा ताराबाईंनी सांगितलं की मला नाही जायचं, मला कुठेतरी कैदेतच राहायचं आहे, मी तुमच्याजवळ राहते. का? आता एकेकाळी जर शस्त्र हाती घेऊन शाहूला विरोध करणाऱ्या ताराबाई होत्या, तर आता मात्र इतकं त्यांना का पटलं, का भावलं शाहू महाराज? तरी प्रत्यक्ष जरी भेट त्यांची झालेली नसली तरी शाहू महाराजांचं हे सुस्वभावीपणा, त्यांचं धोरण, समंजसपणा, समजूतदारपणा हा त्यांच्यापर्यंत पोचलेलाच होता ना. आणि म्हणून तिकडं राहण्यापेक्षा तुमच्याजवळ राहते. आणि 1731 ते 61 30 वर्षे ताराबाई सातारला होत्या. त्यापैकी 1731 ते 1749 शाहू महाराजांच्या समवेत राहिलेल्या आहेत. याचा अर्थ अजिंक्य ताऱ्यावरती एक वाडा दुरुस्त केला शाहू महाराजांनी आणि तिथं त्यांना व्यवस्थेत ठेवलं आणि त्यांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती त्याचं नाव होतं यादव गोपाळ खटावकर. यादव गोपाळ खटावकर त्यांनी ती प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावलं आणि शाहू महाराजांनी सातारमधली एक पेठ वसवली ती यादव गोपाळच्या नावाने. आता आहे बघा ती यादव गोपाळ पेठ. मला असं वाटतं की ह्या मुलाखतीमध्ये शाहू महाराजांचं पूर्ण आणि उत्तुंग असं व्यक्तिमत्व पूर्ण उलगडणं शक्य नाही आहे. तुम्ही हे पुस्तक या खरं तर सर तुम्ही विस्तार भय उगीच ह्या पुस्तकात तुम्ही बाळगले, कारण तुम्ही अनेक प्रकरणं अशी आहेत की जी विस्ताराने अधिक लिहिली असती तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला. पण ठीक आहे, ह्या निमित्ताने सरांनी पुन्हा एक ग्रंथ जो संपादित केला, संशोधनपर लिहिला, हा ग्रंथ तुम्ही जरूर मिळवा. मी पहिल्यांदाच सरांना भेटलो आहे, मी आधी हा ग्रंथ मिळवला, पूर्ण वाचला आणि मग आमचं बऱ्याच दिवसापासून सुरू होतं. आणि जेव्हा राज्य सरकारने ही भूमिका घेतली की छत्रपती शाहू महाराजांचं हे जे समाधीस्थळ आहे ह्याचाच आता जीर्णोद्धार करायचा किंवा इथे ज्या सरकारला वाटतात त्या गोष्टी करायच्या, हे एवढं असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या दुर्दैवानं महाराष्ट्राच्या इतिहासातल्या ह्या अशा प्रत्येक व्यक्तीबद्दल, मग तो थोरला बाजीराव असेल की शाहू महाराज असतील, राजाराम महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर आपण नेहमीच ऐकतो, किंवा महाराजांचे वडील असतील, ह्या सगळ्यांच्याबद्दल आपल्याला विस्ताराने खरं तर अभ्यासण्याची गरज आहे. त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तेवढाच समजून घ्या. नसते वाद करून काही होत नाही हे महाराष्ट्राने आता शिकायला पाहिजे. आणि सर तुम्ही तो प्रयत्न केला, तो खूप चांगला प्रयत्न आहे. तुम्ही आला होता. एक मुद्दा सांगतो मी, एकच मुद्दा, की ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये युद्ध तर झालं होतं, ही खरीच वस्तू खरं आहे ना, ते इतिहास आहे. परंतु पुढे त्याच ताराबाई 30 वर्षे सातारमध्ये राहिल्या. अगदी मुलाप्रमाणे त्यांची सेवा यांनी केली, माते समान वगैरे वगैरे. मग त्यांच्यातील मतभेद शत्रुत्व रूपाने आम्ही संशोधकांनी का वाढवायचे हो? जर ते दोघं प्रेमाने एकत्र राहिलेले होते तर आपण त्यांच्यात शत्रुत्व होतं असं का म्हणत राहायचं? त्याहून मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगू का सर, ते जे काही घडलंय तो इतिहास आहे, त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी घ्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाटचाल करा. चला, तुम्ही पुष्पांजली आणलेली आहे सरांनी, पुस्तकही सरांना अर्पण करायचं होतं. सर या. एकच मिनिट, फुलं मी आणली ती आता कशी राहिलेत कोणास ठाऊक. मला हा ग्रंथ खरोखर महत्त्वाचा वाटला. ह्या ग्रंथाच्या निमित्तानं जो
धन्यवाद सर, आभारी आहे मी तुमचा. महाराष्ट्राच्या एकच मिनिट हा, एकच मिनिट. हा ग्रंथ दिसेल ना. एका चांगल्या आणि महत्त्वाच्या इतिहास पुरुषाची आणखी महाराष्ट्राला ओळख होण्याच्या दृष्टीनं सरांनीच आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्रातले जे तरुण इतिहासकार आहेत किंवा जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी पुढे यावं पुढे या. आणि ह्या व्यक्तिमत्वाची आणखी महाराष्ट्राला ओळख करून द्यावी. सर्वाधिक काळ ज्यांनी छत्रपती म्हणून महाराष्ट्रावरती राज्यकारभार केला आहे असे छत्रपती शाहू महाराज. मी आभारी आहे तुमचा. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.